नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी मोठं यश मिळालंय। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विशेष विभागीय समितीचा प्रवक्ता अनंत उर्फ विकास नागपुरे याच्यासह एकूण 11 जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। पोलीस महासंचालक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत सर्वांनी आपली शस्त्र टाकत शरणागती पत्करली। विविध राज्यात या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण 89 लाख रुपयांचं बक्षीस होतं। मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या विशेष क्षेत्रीय समित्यांनीही आत्मसमर्पणाची तयारी दर्शवली। एमएमसी क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत यांनी तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती केली होती, जेणेकरून सर्व सहकाऱ्यांसह सामूहिक आत्मसमर्पण करता येईल। मात्र छत्तीसगड सरकारनं ही विनंती मान्य न करता फक्त 15 दिवसांची मुदत दिली। यानंतर अनंतने गुरुवारी पुन्हा एक पत्र पाठवून एमएमसीचा बचाव करत 1 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत देण्याची मागणी केली, जेणेकरून सर्व नक्षलवादी सदस्यांसह सुरक्षित आत्मसमर्पण करता येईल। मात्र पत्र जारी केल्यानंतर केवळ 36 तासातच अनंत उर्फ विकास नागपुरे यांनी आपल्या 11 साथीदारांसह आत्मसमर्पण केले। आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये स्पेशल झोन कमिटी सदस्य अनंत उर्फ विकास नागपुरे, DVCM कमांडर नागसू गोलू वड्डे, रानो पोरेटी, संतू पोरेटी, संगीता पांढरे, प्रताप बंटुला, अनुजा कारा, पूजा मुडियाम, दिनेश सोट्टी, शीला मडावी आणि अर्जुन दोडी यांचा समावेश आहे।